हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 89. सर्वत्र नवधानस्य न किंचित वासनारुधी मुक्तात्मनो वितृप्तस्य तुलना केन जायते. भावार्थ, सर्वत्र अनावधान असलेला, हृदयी जराही वासना नसलेला अशा तृप्त मुक्तात्म्याची तुलना कोणाशी होऊ शकते. सर्वत्र अनावधान असलेला ज्ञानी योग्याचा एक खास आणि महाविलक्षण असा विशेष येथे अष्टावक्र मुनी सांगत आहेत. वास्तवात एकाच वेळी सर्वत्र व्यवधान असणे हे फार हुशारीचे लक्षण सांगितले जाते. एकाच वेळी अनेक गोष्टींचे नियंत्रण करणारा, एकाच वेळी अनेक गोष्टी सांभाळणारा, एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडणारा, एकाच वेळी अनेक आघाड्यांवर उत्तरे देणारा, या भौतिक व्यवहारी जगतात महाकुशाग्र, बुद्धिमान, धडाडीने कार्य करणारा म्हणून सन्मानित केला जातो. असा अधिकारी मिळावा म्हणून उद्योगपती शोध घेत असतात. एकाच वेळी एकच काम करू शकणाऱ्याची वन ट्रॅक माइंडेड कुचेष्टा केली जाते, संभावना केली जाते. असा मनुष्य या व्यवहारी जगतात भौतिक प्रगती करू शकत नाही. येथे तर अष्टावक्र मुनी सांगतात की एका वेळी एकच काय, परंतु कसलेही आणि कोणतेही अवधान नसलेला ज्ञानी योगी असतो. जो सदा सर्वत्र उदासीन आहे तो ज्ञानी योगी असतो. असा महाउच्च अशा आसनी स्थिर झालेला असतो. हे महाउच्च आसन म्हणजे स्वस्थान होय. ज्याने बाह्य जगतातील सर्व आसनांचा मोह आवरला, ज्याने बाह्य भौतिक जगतातील सर्व आसने अभेदली, ज्याने बाह्य व्यवहारी जगतातील सर्व आसने डळमळीत आणि अस्थिर आहेत हे ओळखले, तो सहजच अंतस आसनाधीन होतो, तो सहजच आत्मसन्मुख होतो, तो सहजच आत्मकेंद्रित होतो. त्याचे लक्ष व्यवधान एकचित्त होते, स्वकेंद्रित होते. तो सहजच समाधी प्राप्त करतो. बाह्य जगतात स्थिर झाल्यामुळेच आत्मविसर झालेला असतो. भौतिक व्यवहारी बाह्य मोह नष्ट झाला की आत्मजागृती होते, योग जुळून येतो. याचा अर्थ बाह्य जगताकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे असा होत नाही. कारण आत्मज्ञानासाठी, आत्मसाक्षात्कारासाठी, मुक्तीसाठी मानवी देहाची नितांत गरज असते. मानवी देहधारणेशिवाय मुक्ती अशक्य आहे. मुक्तीसाठी देहाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु याचबरोबर देहाला अवास्तव म्हणजे तो मुक्तीत अडथळा ठरेल इतकेही महत्त्व द्यायचे नाही. बाह्य जगतात अस्थिरता आली किंवा देह जीवित असण्यापुरतीच स्थिरता सांभाळली म्हणजे अंतस्यात्रा सुरू होते आणि अंतःकरणात स्थिरता येते. तेथे आत्मा असतो, त्याचा योग जुळून येतो. हृदयी जराही वासना नसलेला. प्रत्यक्षात मात्र या उलट कृती होत असते. जेव्हा साधक आत्मकेंद्रित होतो, आत्मसन्निध होतो, आत्मस्थिर होतो, तेव्हा त्याचे सर्वतोपरी बाह्य व्यवधान थांबते. त्याचे बाह्य जगतात अवधान राहत नाही. बाह्य आकर्षण आपोआप सुटते. त्याच्या हृदयी वासना राहत नाही. जेव्हा मनुष्य विकारवश होतो तेव्हा त्याचे सर्व लक्ष, सर्व ध्यान त्या विकारावर केंद्रित होते. तो बाकी जग विसरतो आणि विकार तृप्त कसा करायचा यावर कामांध होतो. त्या विकारावर तो ध्यानी होतो. परंतु ज्याचे बाह्य अवधान थांबते तेव्हा त्याचे बाह्य लक्ष आत्मकेंद्रित होते आणि आत्मध्यान लागते. बाह्य ध्यान थांबले की आत्मध्यान लागते. तेथेच योग प्राप्त होतो. यास्तव आत्मध्यानी व्हावे. त्या योगे बाह्य ध्यान आपोआप लय पावते. आत्मज्ञानाने मानवी देहाचे सत्य महत्त्व उलगडते. भौतिक विकार, वासना, कामना लुप्त होतात. देहभाव, देहव्यवहार, देहावधान नियंत्रणात येते. त्या योगे अशा माणसाच्या हृदयी वासना राहत नाही. तो शुद्ध आणि पवित्र होतो.
अशा तृप्त मुक्तात्म्याची तुलना कोणाशी होऊ शकते? असा योगी पूर्ण तृप्त आणि मुक्त असतो, अशाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. विराटाशी योग जुळून आल्यावर क्षुद्र भौतिक वैभवाशी कसली तुलना होणार? ज्याने विश्वाला गवसणी घातली, ज्याने विश्वेश्वर मिळवला, त्याची तुलना कशी कोणाशी करणार? हरिओम.